रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली होती। शासनाकडून बहुतांश जिल्ह्यांना अतिवृष्टीचे संकेत देण्यात आले। यावेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत मप्रळ पुलाला अचानक वाळूच्या भल्या मोठ्या बार जाऊन धडकल्या। या भल्या मोठ्या बारमुळे पुलाला मोठा हादरा बसलाय। परिसरात भयानक आवाज होऊन संपूर्ण परिसर भयभीत झाला व दोन जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग संपूर्णपणे प्रशासनानं तात्पुरता बंद केलाय। संबंधित घटनेबाबत प्रशासनानं ठोस भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यानं छावा मराठा योद्धा संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। दिनांक 14 जुलै रोजी छावा मराठा योद्धा संघटनेनं सकाळी 11 वाजता उपोषण सुरू केलं होतं। यानंतर संबंधित प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत संघटनेला लेखी आश्वासन देऊन लवकरात लवकर बार्ज मालकावर कारवाई करण्याचं लेखी पत्राद्वारे आश्वासन दिलंय। यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदश्शर भाई पटेल यांनी सायंकाळी आपलं उपोषण स्थगित केलं। छावा मराठा योद्धा संघटना आजपर्यंत जनहितासाठी काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे। कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली क्रांतिकारी चळवळ म्हणून छावाला ओळखलं जातं। आज जर आपण पाहिलात या ठिकाणी तर मागच्या आठवड्यामध्ये 8 दिवस अगोदर या ठिकाणी रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा जो हा पूल आहे, आंबेत माप्रळचा पूल, या ठिकाणी अतिवृष्टी आणि पावसाचा जोर असताना 4-5 बार्जेस येऊन या पुलावर त्यांनी धडक दिली। त्या बार्जेसची धडक एवढी भयानक होती की सकाळी 4 वाजता रात्री लोक उठून बघायला आली की काय नक्की घडलं आहे। हा पूल आत्ता मागं खूप म्हणजे वर्ष दीड वर्ष बंद होता। रायगड रत्नागिरी 2 जिल्ह्यांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता। हा पूल 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे, म्हणजे महत्त्वाचा पूल आहे। आणि त्या ठिकाणी बार्ज येऊन धडकत असतील आणि पुन्हा प्रशासनाकडून ते बार्ज जे सोडण्यात आले तर कुठंतरी या ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा किंवा प्रशासनाचा त्या बार्ज मालकाला वाचवण्याचे काहीतरी संकेत इथं दिसत आहेत। आणि त्या माध्यमातून आम्ही जो आवाज उचलला, आम्ही जनहितासाठी उचललेला हा आवाज आहे। प्रशासनाने तात्काळ त्या मालकाचे जे बार्ज इथं धडकलेत ते बार्ज जप्त करावे, त्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा ही छावा संघटना आहे, छावा स्टाईलने सुद्धा दणका द्यायला आम्ही सोडणार नाही। शेवटची भूमिका काय आपली? जर प्रशासनाने ते बार्ज आणि त्या संबंधित मालकावर गुन्हा दाखल नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात छावा संघटना आहे, संपूर्ण महाराष्ट्रातला तीव्र आंदोलन छेडलं जाईल। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।